त्यांचं शासकीय राज्यातल्या जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आपलं घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान इतकं अत्युच्च दर्जाचं आहे की याचा आदर आपण 140 कोटी जनता तर करतोच, परंतु ह्याच्यातनं तुमच्या माझ्या देशामध्ये जाती सलोखा ठेवण्यात, देश एकसंघ राहण्यास आणि एक चांगलं वातावरण राहण्यास 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय समाधानाने त्या ठिकाणी जीवन जगतात। आणि असं असताना मागे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला। आम्ही सगळे समजावून सांगत होतो, परंतु दुर्दैवाने त्या काळामध्ये आमचं ऐकलं गेलं नाही। आज सगळ्या देशामध्ये संविधान दिन साजरा त्या ठिकाणी केला जातोय। उलट महाराष्ट्र सरकारने तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान भवन आणि नंतर तालुक्यामध्ये देखील अशा पद्धतीनं उभा करण्याचा निर्णय घेतला आणि ह्या संविधानाचा आदर राखूनच आपण पुढची आपली वाटचाल करतोय। आत्ताच आम्ही सर्वांनी मिळून 10 वाजता संविधानाच्या बद्दलची त्या ठिकाणी संविधानाचं वाचन केलं आणि आता तो कार्यक्रम संपला। एक सगळ्यांना आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बद्दल अतिशय अभिमान आहे। 26/11 निमित्त देखील आज तुम्ही जाऊन मुख्यालयात जाऊन आले। 26/11चा देखील एक दुर्दैवी दिवस महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये घडला। आज पण ते आठवण आली तरी अंगावर शहारे येतात, कारण आम्ही सगळेजण मंत्रालयात होतो आणि ह्या घटना घडत होत्या आणि नंतर आम्ही बाहेर पण पडलो आणि तेव्हा बघत होतो सगळी मुंबई हादरून गेलेली होती। नक्की किती लोक आहेत, काय आहेत, काही कळत नव्हतं। कोण म्हणायचं 50 लोक आलीत, कोण म्हणायचं 25 लोक आलीत, परंतु ज्यावेळेस त्याच्यातला एक कसाबला पकडण्याचं काम तिथं झालं आणि त्याच्याकडनं मग वस्तुस्थिती कळली की एकंदरीत 10 लोक आली होती, त्यात 9 लोक तर ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली, कारण आपल्याही पोलिसांनी अतिशय योग्य चोख अशा प्रकारची जबाबदारी पार पाडली। परंतु त्याच्यामध्ये हेमंत करकरेंच्या सारखे अनेक मान्यवर, म्हणजे सगळ्यांची मी नावं घेत नाही, परंतु अशोकराव होते, हेमंत करकरे होते, विजय साळसकर होते, असे फार टॉपचे लोक, म्हणजे सगळेच अधिकारी इतके उत्तम दर्जाचे होते आणि इतकं चांगलं काम त्या सगळ्यांचं होतं। पण ती सगळी अनेक सहकारी त्या काळामध्ये आपल्याला सोडून गेले। त्यांना पण स्वतः राज्यपाल महोदयांनी, आम्ही सगळ्यांनीच, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही पालकमंत्री, चीफ सेक्रेटरी, सगळे अधिकारी तिथं होते आणि सगळ्यांनी तिथं अभिवादन केलं। त्यांचे नातेवाईक आलेले होते, त्यांच्याशी पण म्हणजे सांत्वन त्यांनाही भेटलं गेलं। अशा पद्धतीनं तुम्ही तिथं कार्यक्रम आपल्या CP ऑफिसच्या ठिकाणी पार पाडण्यात आला। परंतु तो दिवस ज्यांनी बघितलं ते कधी आयुष्यात तो दिवस विसरू शकत नाही। म्हणजे कुणाचा काही संबंध नाही, निर्दोष माणसं, परंतु त्या ज्या काही